इंदोरमधलं सर्वात फेमस सफारा बाजार खाऊ गल्ली ही तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच असेल. त्यामध्ये आम्ही सकाळ सकाळी मसाला दूध पिऊन आपला शेवटचा दिवस इथे संपवतो आणि रिटर्न जाण्यासाठी. सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आपला MP मधला मध्य प्रदेशमधला 4था दिवस आहे. सो आपण आज रिटर्न बॅक टू मुंबईला चाललो आहे. आजचा आपला टोटल प्रवास आहे 500 किलोमीटरचा. आणि आपला प्रवास सुरू झाला आहे सकाळीच लवकरच 8 वाजता. सो जास्त ब्लॉग बनवता आला नाही कारण आम्ही फ्रेश झालो आणि लगेच निघालो. आता एका पेट्रोल पंपावरती ब्रेक घेतला आहे. सो जवळजवळ आपण इंदापूर सोडून 100 किलोमीटरवरती ब्रेक घेतला आहे. जिओचा पेट्रोल पंप आहे. थोडं वॉशरूम वगैरे व्यवस्थित असतं इथे, त्यामुळं थांबलो इथे. आता निघूया. आज काही स्पॉट वगैरे कवर नाही करायचे आपल्याला. आज फक्त आणि फक्त ट्रॅव्हलिंग करायचं आहे. सो सर्वांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा. आज मस्तपैकी सकाळ सकाळी ते खूप ठिकाणी राष्ट्रगीत वगैरे ऐकायला भेटली. फक्त स्कूल वगैरे कुठे भेटलं नाही आपल्याला ऑन द वे. आणि मला आयडिया नव्हती की MP ला एवढे CNG पंप आहेत. आपली टोटल गाडी CNG रिटर्न होते. मला वाटलं नाशिक लास्ट भेटेल, पण ऑल ओव्हर नाशिक आणि ऑल ओव्हर MP मध्ये पण मला सगळीकडे CNG भेटला. जवळजवळ आपलं या 4 दिवसामध्ये 1,500 किलोमीटर रनिंग आहे. आणि ते पूर्ण 1,500 किलोमीटर CNGवरती कवर झालं. सो आता इथून पुढे सगळ्या ट्रिप वगैरे घ्यायला काही टेन्शन नाही, कारण मी आज फर्स्ट टाईम मी CNG गाडी घेऊन आलेलो. मित्रांनो, मला ह्या ट्रिपमध्ये खूप भारी वाटलं, कारण की ह्या ट्रिपमध्ये आम्ही एकदाही हॉटेलमध्ये जेवलो नाही. जेवण घरचंच होतं, त्यामुळं जास्त त्रासही नाही झाला आणि खूप छान वाटलं घरचं जेवण भेटल्यामुळे. सो मित्रांनो, आमचं इथं जेवण झालं मस्तपैकी. सावलीत हवेशीर छान असे हवा आहेत. दोस्त जरा थोड़ा सा बोर्ड बीट लगाओ ना, हमको ऐसा आधे टाइम दिखा नहीं ना. लगाना नया नया अभी चालू किया है क्या? POC से अभी रेस्टोरेंट POC था पहले? किसी का दुकान था पहले ये बगल में, हाँ हाँ. तो अभी बांधकाम वाला चलता है ना, इसलिए वो बंद कर दिया. तो इसको टपरी को हमने खरीद के लेके आए. अच्छा अच्छा अच्छा. पेंट भी नहीं करवाया. हाँ हाँ हाँ. बिल्डिंग लगेगा. लेकिन ऐसे स्पीड में रहते हैं ना लोग, तो दिखता नहीं है. हाँ. और ये पेड़ की वजह से नहीं दिखता, इसलिए. क्योंकि जगह अच्छा है, हवा बहुत अच्छा आता है इधर.